कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेज येथे एका तरुण विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने बंदची हाक दिली होती। त्यामुळे धुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच दवाखाने बंद होते। परिणामी रुग्णांचे हाल होत आहेत। दरम्यान या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज धुळ्यात शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। 9 ऑगस्ट 2024 रोजी आरजीकर मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीची ड्युटीवर असताना अत्याचार करून हत्या करण्यात आली। या भीषण घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे। यावेळी अत्याचार करणाऱ्या संशयिताला जेरबंद करण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे। तसेच सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट लवकरात लवकर पारित करावा अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली आहे। सरकारकडे हेच अपेक्षा आहेत की त्यांनी सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर मान्य करावा आणि डॉक्टर्सच्या सेफ्टीसाठी म्हणून ज्या काही आमच्या डिमांड्स आहेत त्या मान्य करायला हव्यात आणि आरजीकर कॉलेजमध्ये जी घटना परत झाली आहे ती परत होऊ नये, त्यामुळे गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी आणि कठोर शिक्षा द्यावी। आज काय विद्यालय येथे सेकंड इयरच्या आमची भगिनी तिच्यावर जो खून आणि बलात्कार हा जो प्रकरण घडलेला आहे हा अत्यंत निंदनीय आहे। तरी याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, तातडीने याच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची सर्वप्रथम मागणी आहे। तसेच सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट या ॲक्टद्वारे आम्हाला जे सेफ्टी आणि सिक्युरिटी जे इन्शुअर करतं आम्हाला मेडिकल फील्डमध्ये, मेडिकल कॉलेजेसमध्ये व्यावसायिक सेवा देणारे आम्ही डॉक्टर्स यांना जो प्रोटेक्शनचा ॲक्ट आहे तो तातडीने लवकरात लवकर लागू करण्यात यावा, जेणेकरून आम्ही आमचे जेव्हा प्रॅक्टिस करत असतो तेव्हा आम्हाला एक सेफ्टी आणि सिक्युरिटी याबद्दल आम्हाला एक इन्शुरिटी असेल की आजच्या तारखेला असा प्रश्न निर्माण झालेला आहे की आमच्या घरच्या मुलींना, आमच्या बहिणींना, छोटे जे नवीन लोक येणार आहेत या फील्डमध्ये यांना या फील्डमध्ये टाकावं का एवढा मोठा हा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण की सेफ्टी हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो आणि हा जो प्रकरण घडलेला आहे हेच प्रत्येक गोष्टींना प्रश्नचिन्ह दर्शवतं की काहीतरी कमतरता आहे ज्याच्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा होण्यात यावी। तरी या गोष्टीचा मेसेज आम्हाला जनजागृती करण्यासाठी तसेच केंद्र सरकारपर्यंत आमचा मेसेज पोहोचवण्यासाठी आज आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये सगळ्या डॉक्टर्सच्या वतीने, सर्व मेडिकल विद्यार्थ्यांच्या वतीने आज एक भव्य मोर्चाची रॅलीचं आम्ही आयोजन केलं होतं। त्याला पण आम्हाला चांगलाच प्रतिसाद भेटला आहे आणि नक्कीच केंद्र सरकार आणि सर्व सामान्य जनता यांच्यामध्ये आमचा जो आक्रोश आहे, आमच्या ज्या मागण्या आहेत या लवकरात लवकर पोहोचतील आणि याच्यावर लवकरात लवकर निर्णय निघेल हे आम्ही त्यांना विनंती करतो। मेडिकल असोसिएशन धुळे यांनी आज निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की कोलकाता येथे एका रेसिडेंट डॉक्टरवर झालेला सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर तिची झालेली निर्घृण हत्या आणि त्यानंतर तिला न्याय मिळावा यामध्ये येत असलेल्या असंख्य अडचणी या सर्वांच्या अनुषंगाने या प्रसंगाचा निषेध म्हणून काल 24 तासाचा आमच्या सेवा आम्ही विड्रॉ केल्या होत्या। काल धुळे बंद असल्यामुळे काल आम्हाला मोर्चा काढता आला नाही, परंतु त्यासाठी आम्ही आज सकाळी 10 वाजता जनतेमधील विविध सामाजिक संघटना तसेच इंडियन डेंटल असोसिएशन, निमा, ACPM डेंटल कॉलेज आणि मेडिकल कॉलेज, त्यांचे सगळे स्टुडंट्स, श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज, नर्सिंग असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन आदी सर्वांनी याला आम्हाला सपोर्ट केला। राजकीय पक्षांपैकी देखील काही लोकांनी आम्हाला सपोर्ट याच्यामध्ये केलेला आहे। मनसेच्या पदाधिकारी या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेल्या होत्या। जवळजवळ 500 ते 700 लोकांचा मॉब या निमित्ताने रस्त्यावर अत्यंत शांततामय मार्गाने महात्मा गांधी पुतळ्याकडे मार्गक्रमण करून या मोर्चाची सांगता झाली। आमचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर रवी वानखेडकर यांनी या सांगता सोहळ्याला
धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे।